नमस्कार मित्रांनो, मी वैभव माळवदे. आज पल्लवी नाही आहे, पण आज आपण एकटेच रिव्ह्यू करू. ते आपल्याला पुन्हा जॉईन करतीलच. तर आज कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये काय काय झालं, काय घडलं, कसं घडलं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच. अक्षय कुमार सर आले होते, जान्हवीने काय केलं, मग नॉमिनेशनसाठी कसं झालं, काय घडलं, ठीक आहे आपण बघू. खूप एंटरटेनिंग आजचा दिवस होता आणि खूप छान गेला. आपल्याकडे सगळे मुद्दे आहेत, तर चला आपण प्रत्येक गोष्टीवरती रिव्ह्यू करू. तर अक्षय कुमारची एंट्री झाली, एकदम अक्षय कुमारची एंट्री खूप छान झाली आणि हीच अ गुड ह्युमन बिईंग. त्यांना बघूनच असं वाटलं की थोडा स्माइली फेस आला, तो चेहऱ्यावरती स्माईल आली त्यांना बघून. छान एकदम पॉझिटिव्ह ऑरा होता. मग त्यांची नवीन फिल्म येते, अर्थातच त्यांच्या फिल्मच्या प्रमोशनसाठीच ते आले होते, त्यांची अख्खीच टीम आली होती. मग त्यांच्या फिल्मचं नाव आहे खेल खेल में. 15 ऑगस्टला रिलीज होते ती, तर त्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत ते फरदीन खान, वाणी कपूर, आदित्य सिंग, तापसी पन्नू वगैरे अशी बरेच जण होती. तर सगळ्यांची रिॲक्शन अक्षय कुमारला पाहून एकदम मस्त झाली. अक्षय कुमार सरांनी सांगितलं की मी आधी सुरुवात मी करतो, मला त्यांची रिॲक्शन कळेल आणि मग तुम्ही या फ्रेममध्ये. तर छान अक्षय कुमारला बघून सगळ्या घरातल्यांना पण एकदम खुश आनंद झाले. त्यांना ऑलरेडी माहिती असेलच, ज्या अर्थी आर्याने त्यांच्यासाठी रॅप लिहिला होता, म्हणजे त्यांना माहिती असेलच की कोण येणार आहे, काय येणार आहे. ठीक आहे. तर पुन्हा एकदा एपिसोडला सुरुवात झाली आणि तेच जे आपण बोलतोय की वैभव आणि इरिनाचं प्रेम सगळ्यांसमोर असं बोललं पाहिजे, त्यांनी एक्सप्रेस केलं पाहिजे, किंवा तो जो एक नवीन बनतोय ट्रायंगल, त्याची आज मात्र ह्या एपिसोडमध्ये खूप चर्चा झाली. तो जो लव्ह ट्रायंगल म्हणजे आर्या त्याच्या पाठी, वैभव त्या इरिनाच्या पाठी, आणि असंच ते चाललेलं आहे. तर त्यासाठी ते पुढे आलं पाहिजे म्हणून ते मला वाटतं 2-3 वेळा तरी पूर्ण एपिसोडमध्ये ते पिन झालं. आणि मग अभिजितचा एक 4 लाईन त्यांनी सांगितलं की म्हणा की तुमचं मोहब्बते लुटाऊंगा नावाचं गाणं आम्हाला अजूनही आठवतंय, चांगलं होतं. अभिजितचा आवाज नो डाऊट खूप चांगला आहे. त्या 4 लाईन्स म्हणाल्या. तर त्यानंतर त्यांनी आर्याला स्पेशल सांगितलं की तुम्ही रॅप केलेला आहे तो त्यांच्यासाठी म्हणून दाखवा. आता आर्याला रॅप म्हणायला देणं हा तिकडचा मुद्दा नव्हता. तर आर्याचं जे ट्रायंग्युलर प्रेम आहे, वैभवच्या पाठीचं अट्रॅक्शन आहे, ते त्यांना दाखवायचं होतं. त्यासाठी आर्याला हा चान्स दिलेला होता. तर आर्याचा ॲक्च्युली रॅप म्हणताना ॲटिट्यूड चांगला असतो आणि रायटिंग स्किल्सचं खूप चांगलं आहे, नो डाऊट. रायटिंग खूप छान करते ती. मग त्यांनी मुद्दाम विषय काढला वैभव आणि आर्याचा. अजूनसुद्धा प्रयत्न चालू आहेत. म्हणजे मला असं अजूनही वाटतं की मेकर्स आणि ह्या टीमचा जो पूर्ण प्रयत्न आहे तो चालू आहे की हे वैभव आणि इरिनाचं जे वैभवकडून पॉझिटिव्हली येते, आता इरिनाकडून काय येते ते आपल्याला माहिती नाही आहे, पण हे आर्याला त्यामध्ये घुसवणं, हा जो ट्रायंगल तयार करायचा जो एक मेकर्सचा प्लॅन पण चालू आहे आणि तिकडे पण ते होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला हे पहिल्याच आपल्या ह्याच्यामध्ये बोललो होतो की एक कुठेतरी ट्रायंगल बनणार आणि तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पुढे जाऊन आपल्याला कळेलच त्याच्यावरती. मग ते विचारलं की बाबा घरामध्ये सगळ्यात रोतडू कोण आहे, तर आर्या आहे. त्याच्यावरून हे सगळं झालं. मग वर्षाला विचारलं की बाबा फुटेज क्वीन कोण आहे, तर वर्षाने सांगितलं निक्की आणि निक्की. प्रेक्षकांनी पाहता मला असं वाटतं की निक्की जी आहे ती पूर्णपणे फुटेज क्वीन आहे. म्हणजे त्यांचा जो बोलण्याचा जो प्रकार आहे, ती वेगळी डिक्शनरी जी आहे ती त्यामध्ये त्यांनी बोलायचा प्रयत्न केला. मग चुगली क्वीन, एक इंटरेस्टिंग टॉपिक आला मध्येच की चुगली क्वीन कोण आहे, तर बाबा जान्हवी चुगली क्वीन आहे. तर जान्हवी लगेच की मी चुगली क्वीन, मी केलं काय, तर ते जान्हवी सगळं असं म्हणाली. मग रितेश सर म्हणाले की जान्हवी असं म्हणाल्या की सगळं काम आपण करतोय पण फुटेज निक्की घेऊन जाते, सगळ्या प्लॅनचं क्रेडिट निक्की घेऊन जाते. म्हणजे प्लॅन आम्ही करतोय सगळे मिळून आणि क्रेडिट फक्त निक्की घेऊन जाते, असं सर म्हटल्यानंतर ती लगेच असं एक्सप्रेशन दिलं, काय सर, हां सर काहीही बोलू नका सर. म्हणजे ते वेडे आहेत का उगाच काही बोलायला, त्यांनी एपिसोड बघितला नाही का, की आम्ही वेडे आहोत का, आम्ही बघितलं नाही का, तू असं बेडवर बसून दोघा-तिघांची टोळी जमा करून सांगत होतीस की सगळं आम्ही करायचं आणि क्रेडिट तिला मिळतंय सगळं. आणि हे मी तुम्हाला याच्या आधी पण बोललो होतो की पहिल्या आठवड्यात काय झालं होतं की निक्की ओव्हर पॉवर झाली होती. निक्कीचा जो गेम प्ले आहे, निक्कीला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, निक्की चांगला गेम खेळते नो डाऊट, पण निक्कीचा जो गेम आहे तो जान्हवीच्या पेक्षा ओव्हर पॉवर झाला होता. जान्हवीला वाटत होतं की आपण शॅडो बनत चाललोय, म्हणजे आपण तेवढे दिसत नाही आहोत. मग तिने सेकंड वीकमध्ये ते जे आक्रमक रूप पूर्ण आता आपण ह्या वीकमध्ये बघितलं, जे घेतलं, त्याच्या पाठी मला हे अजूनही असं वाटतं की तेच एक कारण असेल ज्यामुळे ती सगळं हे वागते. मग निक्कीला तिने असं म्हटल्यानंतर
ती रितेश सरांना म्हणाले, सर तुम्ही काही सांगू नका. त्याच्यावरती लगेच रितेश सर भडकले की मी काही बोलत नाही. म्हणजे बरोबरच आहे, ते काय उगाच काही बोलायला आपल्या मनाचं आणतायत का? की सगळं महाराष्ट्र बघतोय. आणि जे तुम्ही आतमध्ये म्हणताय ना, महाराष्ट्र बघतो, महाराष्ट्र बघतो, खरंच महाराष्ट्र बघतो. आणि आम्ही पण बघितलेलं आहे की निक्कीबद्दल तू काय बोलतेस. म्हणजे ह्या ग्रुपचं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय तेच, की 4 जणांमधला एक नसला की त्याच्याबद्दल बोलायचं, त्यातला अजून एक नसला की ह्या तिघांसमोर त्यांच्याबद्दल बोलायचं. हे त्यांचं कायमचंच झालेलं आहे. मग अचानक ह्युमर आला त्याच्यामध्ये. अक्षय सरांनी विचारलं की हुज चाइल्ड इज ही, लहान मुलगा कोण आहे बाबा ते तिकडे बसलंय ते, म्हणजे घनश्याम बद्दलचे बोलले. मग घनश्यामची पप्पी हा विषय मात्र खूप मोठा झाला की बहीण भावाचं नातं, ह्या नात्याने आम्ही पप्पी दिली. पण तसं वाटत नव्हतं. बरोबर आहे, तुमचं बहीण भावाचं नातं असंच पवित्र राहावं अशी आमची इच्छा आहे. कारण तू अरबाज आणि तू याच्यामध्ये खूप फरक आहे. मला याच्यात बॉडी शेमिंग वगैरे पण करायचं नाही आहे, पण म्हणजे त्यांचं वेगळं चालू आहे आणि तुमचं भाऊ बहिणीचं नातं आहे. पण तुम्ही ज्या प्रकारे खुश झाला होता ते मात्र जरा खूपच छान होतं. मग सूरज चव्हाण बद्दल त्यांना बोलायला सांगितले, 1-2 डायलॉग त्यांचे. आता सूरजला थोडंसं त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला, फेस पुढे आणण्याचा. त्याचा थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट व्हावा आणि थोडंसं लेवल अप त्याची होत जावी. लेवल अप म्हणण्यापेक्षा तो सगळ्यांपेक्षा लेवल अपच आहे. त्याच्याबरोबर कोणी कॉम्पिटिशनला जवळपास सुद्धा नाही माझ्या दृष्टीने. म्हणजे आम्ही जसं प्रकारे बघतोय की प्युअर हार्टेड माणूस, त्या कॉम्पिटिशनमध्ये दुसरं कोणीच नाही. पण त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे 4 लोकांसमोर बोलावा, की त्याची जी भाषाशैली वेगळी पडते, त्याबद्दल त्याला असं संकोच वाटून राहण्याची गरज नाहीये. तर पूर्णपणे तू बोलू शकतोस बिंदास आणि तू नड भावा, आम्ही आहे तुझ्यासोबत, काय प्रॉब्लेम नाही. मग पुढे मग ती हे बोलणं ज्यावेळी झालं की बाबा तू निक्कीबद्दल असं म्हणालीस की पूर्णच्या पूर्ण क्रेडिट तू निक्की घेऊन जाते आणि काम आम्ही करतोय, सगळा प्लॅन आम्ही करायचा आणि क्रेडिट नाही करायचं, हे जे तिचं बोलणं आहे त्याच्यावरती मग जान्हवीची 100% ऍक्टिंग चालू झाली. पहिलेच असं ते चालू झालं. तिकडे डीपी दादा होते, घनश्याम होता. घनश्याम म्हणजे ते असं लुडबुडच आहे. तो लगेच बिग बॉस मेडिकल रूम उघडा, बिग बॉस, लगेच तो धावत पळत बाहेर आला निक्कीच्या आणि अरबाजच्या इथे की चला 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 तिथे मेडिकल इमर्जन्सी आहे, जान्हवीला कसं तरी झालंय, काय झालंय. लगेच बाबा तिने लगेच हा हो बिग बॉस ते घालून वगैरे त्यांनी असं बीपी वगैरे चेक केलं तिचं. थोडा वेळ ती अशी बसली. आता ह्याच्यामध्ये मजा काय झाली की बिग बॉसनी सांगितलं की तुम्ही जावा बेडवरती आराम करा, आता घरात पाहुणे आलेले आहेत तर तुम्ही उगाच असं वाकडा तिकडे वागू नका, जावा आणि नंतर आपण ह्या सगळ्या टॉपिकवरती बोलू, पण आता आधी तुम्ही जाऊन बेडवर आराम करा. यामध्ये काय होतं, आता जर समजा ती मुद्दाम बेडवर जाऊन तिथे झोपली असती तर ते चांगलं दिसलं नसतं एवढ्या सगळ्या माणसांसमोर. आणि मग ते कसं रितेश सरांनी बोललेलं तिला वाटलंय मनात काहीतरी आहे, मग ते निग्लेक्ट करावं यासाठी म्हणून ती जाऊन झोपते का असं तिला स्वतःलाच वाटलं असणार. म्हणून ती आली आणि तिने स्पष्ट काय सांगितलं, नाही सर मी जाते बिग बॉस, मी लिव्हिंग रूम मध्ये जाते. दॅट्स द स्पोर्ट्समनशिप. ती स्पोर्ट्समनशिप म्हणण्यापेक्षा ती भीती होती जराशी, असं मला तरी वाटतं. मग नंतर आलेल्या पाहुण्यांमध्ये काय झालं तर बाबा गेम, हॅशटॅगचा एक गेम द्यायचा झाला. पहिला हॅशटॅग होता जोर का झटका, तो वर्षाताईने दिला घनश्यामला. मग त्या गाण्यावरती ते असं असं करून 2 जण नाचले. ते आपलं पट्ट्याचं घनश्यामचं असं असं चालू होतं, त्याने आपलं केलं. नंतर होतं मंजोलिका. मंजोलिका तर आम्हाला आत्ताच दिसली होती 2 मिनिटापूर्वी. ती अंकिताने दिलं जान्हवीला, म्हणजे ती आज अशी असते उद्या तशी असते. आणि तिने एकदम परफेक्ट उदाहरण दिलेलं आहे. अंकिता, व्हेरी गुड ऑब्झर्वेशन, खूप चांगलं उदाहरण तू दिलंस. ते उदाहरण असं होतं की आदल्या दिवशी ही वर्षाताईंची लायकी काढते काय, भांडते काय, तुमचे पुरस्कार खोटे आहेत, तुम्हाला दिलेल्यांना पश्चाताप होतोय काय, आणि दुसऱ्या दिवशी बाई 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 पाय चेपा, तुमचं काय दुखतंय का, काय होतंय का, तेल लावून पायाला मसाज करून देणं, हे सगळं म्हणजे ते मंजोलिकाच होतं. ते आज अशी होती उद्या लगेच आम्ही जे तुम्हा झालं तिचं ते ठीक आहे. मग ते बरोबर तिने ओळखलं आणि रितेश सर पण एकदम शॉक झाले, काय तुम्ही वर्षाताईंचे पाय चेपत होतात. आणि मला एक म्हणायचं आहे की जान्हवीचं हे 5 मिनिटापूर्वी ते बीपी वगैरे चेक करण्यापर्यंत पोहोचलं होतं. तिचा श्वास एवढा फुलला होता की बाबा आता काय होतं, दम्याचा अटॅक आला, काय होतं काय नाही होत काय कळायलाच मार्ग नाही, एवढी अवस्था झाली. आणि अचानक 10 मिनिटानंतर तू आम्ही जे तुम्हा छिन छिन एवढी मस्त नाचायला लागलीस. वा रे वा, छान. म्हणजे महाराष्ट्र बघतोय ते खरंच बघतोय. त्यानंतर हॅशटॅग खिलाडी. मग अभिजितने दिला निकीला
की शी इज अ व्हेरी गुड प्लेअर ना, आहे प्लेअर म्हणून ती खूप चांगली आहे. तिचा मराठी भाषेचा थोडासा तिला बोलण्याचा इश्यू आहे, पण प्लेअर म्हणून ती चांगली आहे. आणि म्हणजे तिला ॲक्च्युअली एक्सपिरियन्स सुद्धा आहे बिग बॉसचा आणि रियालिटी शोजचा. तिला माहिती आहे की आपण कायम त्या चर्चांमध्ये कसं राहायचं. त्यामुळे ॲज अ खिलाडी येस आहे, ती खिलाडी चांगली आहे. चौथा हॅशटॅग होता हॅशटॅग मजनू, आणि तो धनंजयने दिला वैभवला, नवीन जोडीला. आणि त्याने एक मस्त डायलॉग मारला, वैभवचा हार्ट एकीकडे अडकलाय आणि दुसऱ्याचं हृदय वैभववर अडकलंय. म्हणजे तो जो ट्रायंगल, परत मी सांगतो, हा परत जो ट्रायंगलचा जो तिकडे पॉईंट टू पॉईंट सारखं चाललंय ना, की ते सारखं टोचून टोचून ते कुठेतरी तुम्हाला थोड्या दिवसांनी बघायला मिळेल असं मला वाटतंय. ह्यावर तुमचं काय मत आहे ते सांगा. मध्यंतरी आपल्याला एक कमेंट पण आली होती अनघा देशपांडे म्हणून मॅडमची, की बाबा त्या वैभवला ती रशियन मुलगी भाव देते ती, तर तो कशाला त्या इंडियन आर्याकडे येईल. पण अजूनही मला असं वाटतंय की कुठेतरी हा ट्रायंगल होण्याची शक्यता आहे. मला पुन्हा तुम्हाला असं काय वाटत असेल, तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. नंतर मग दुसरा गेम आला. हा गेम म्हणजे त्यांचा जो आता पिक्चरचं प्रमोशन आहे त्याचाच गेम आला, की तुमचा मोबाईल एका थर्ड पर्सनने घ्यायचा आणि त्याच्यात काय आहे ते त्याने वाचायचं. ते मग ते कुठलेही 2 मेसेज वाचू का. पहिला फोन त्याने आर्याचा घेतला, की आर्या म्हणते आईचे मेसेज शोधा. त्याच्यावरती रितेश सर म्हणाले, मी काय तुझ्या आईचे मेसेज शोधायला आलोय काही. ते बरोबरच आहे. तो गेम काय आहे बाबा, कोणाचे रॅन्डम मेसेज वाचायचे. त्यांनी लगेच विचारलं की बाबा वाचू का मी मेसेज, तर नको नको नको, तिचे नको, ह्याचे नको. म्हणजे तो एक ह्युमरच होता गेमचा. मग अरबाजने लगेच नाही मी पासवर्ड विसरलो. त्याच्यावरती रितेश सरने बरोबर त्याला एक चाबूक दिला, की तू इथे आल्यापासून बऱ्याच गोष्टी विचारल्यास बाहेरच्या. तो म्हणाला या बाहेरच्या गोष्टी बोलायलाच नको इथे, कारण त्याचं तिथे आतमध्ये निक्कीवर चालू. आता बाहेरचं त्याचं जे आहे बाबा काय असेल मैत्री फ्रेंडशिप, ती आता त्याची बाहेर येईल किंवा काय होईल आणि मग त्या आतमध्ये कळेल, किंवा काय त्याचा वेगळा गेम प्लॅन गेम स्ट्रॅटजी असेल त्यावरती आपण जाऊन नाही, पण बघू आता. म्हणजे आपल्याला दिसून तरी येतं इथे. मग इरिनाने सांगितलं, इरिना बिंदास मोबाईल घ्या, वाचा काय वाचायचं ते. त्याने एक मेसेज वाचला. मग त्याने पूर्णच म्हणजे इरिना तसं बघितलं तर इरिना शी इज अ व्हेरी गुड पर्सन. म्हणजे मला ती व्यक्ती म्हणून खूप चांगली वाटते. आणि तसं असं लपवण्यासारखं प्रत्येकाच्या आयुष्यात भरपूर काही ना काय असतं, पण ती शी इज ओके, शी इज फाईन विथ इट. काहीच तिचं असं हे नव्हतं. मग रितेश सरांनी सगळ्यांना सांगितलं चला पाहुणे गेले. मग घनश्याम पुढे, घनश्याम खूप पुढे चाललात. म्हणजे एवढे पुढे झालं असं वाटलं नव्हतं. निक्कीची पप्पी त्यावरती थोडीशी चर्चा झाली. मग आता पुढे एक जो टास्क झाला, ते तंटा घरात जाऊन एकत्र अभिजित आणि अरबाज गेले. तिथे त्यांनी राग व्यक्त जो केला तो मात्र अभिजितने खूप म्हणजे ॲग्रेसिव्हली राग व्यक्त केला. म्हणजे खूप असा डेंजर टास्क त्याने परफॉर्म केल्यासारखं केलं. मला म्हणजे एक्सपेक्टेशन नव्हती अरबाजकडनं. मला एक्सपेक्टेशन आहेच तो एवढा मोठा असा धिप्पाड माणूस, तो काय ते एका फटक्यात तोडणार हे करेल ते तर आपल्याला माहिती होतं. पण अभिजितचा राग जो होता तो बघण्यासारखा होता. म्हणजे त्याने असं सांगितलं ना की मुलगा आणि मुलगी मित्रमैत्रिणी सुद्धा असू शकतात. दरवेळी तुम्हाला ते असंच म्हणायची गरज नाही. माझी स्वतःची बाहेर एक फॅमिली आहे छान, आणि तुम्ही नक्की शी इज अ गुड प्लेअर, तुम्ही तिला चांगला प्लेअर म्हणतो म्हणून ॲज अ रिस्पेक्ट आमची फ्रेंडशिप आहे. आमचा गेम एकीकडे आहे, त्या गेमच्या संदर्भाने आमची फ्रेंडशिप आहे. दरवेळी तुम्हाला असंच काहीतरी वाटून घ्यायची गरज नाही आहे की काही ना काहीतरी आहे किंवा मध्ये येतोय मी दोघांच्या, तर तसं नाही आहे. तर हा जो राग होता हा त्याने अति भयंकर म्हणजे प्रकार त्यामध्ये काढला. मग अरबाज आला. अरबाजने असं तर हातोडा मारला आणि त्याचे 2 तुकडे केले. मग त्या दांड्याचे पण 2 तुकडे केले. आणि त्याच्यानंतर म्हणजे ते ट्यूबलाईट फोडायला गेलं. ते त्याला स्वतःला हार्मफुल झालं असतं तरी पण त्याने केलंच. मग त्याच्यानंतर दुसरा हातोडा दिला त्याला, बाबा घे आणि आदळ आणि काय तो राग काढ. तर त्याचा जो अँगर काढायचा जो प्रकार होता तो अभिजितवर नव्हताच मुळात. त्याला अँगर होता की निक्की त्याला जास्त भाव देते माझ्यापेक्षा. म्हणजे हे त्याने नंतर बोलूनही दाखवलं की मला जो राग आहे ना तो अभिजितवर नाहीये, तो निक्कीवरती. आणि हे निक्कीला थोडंसं लेट कळलं. जेव्हा ती हसून टाळ्या वाजवत होती, तिला वाटलं 50,000 बेबी करन्सी मिळाली म्हणजे आपला काय ना काहीतरी आपल्याला मिळेल. त्याचे 50,000 म्हणजे काय ते आपलेच झाले असं तिचं ते म्हणणं होतं त्या टाळ्यांपाठी. पण तिला ते थोड्या वेळानंतर असं रितेश भाऊंनी मस्त तिला सांगितलं की तुम्हाला कळतंय का, अभिजितने जेव्हा तो आपला राग व्यक्त केला तो पूर्णच्या पूर्ण राग अरबाजवरती होता. पण अरबाजनी जो पूर्णच्या पूर्ण राग व्यक्त केला त्यातले एकही वाक्य अभिजितसाठी नव्हतं.
ते सगळे वाक्य तुमच्यासाठी होते. म्हणजे त्याचा राग त्याच्यावरती नाही, अभिजितवरती. त्या अरबाजचा राग निकीवरती आहे की तू त्याला माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स देतेस. आणि म्हणजे हे पाहिल्यानंतर अभिजितने सांगितलं की कॅन आय हग हिम. म्हणजे ठीक आहे, त्याने एक चांगली स्पोर्ट्समनशिप दाखवली की राग आहे, ॲज अ प्लेअर आपलं पटत नाही आहेत, काही मतभेद होत आहेत, तरीसुद्धा तो ठीक आहे, तुला माझ्याबद्दल असा राग नाही आहे, माझं मी इंडिव्हिज्युअली खेळू शकतो, इंडिव्हिज्युअली फ्रेंड बनवू शकतो, पण तुला राग आहे कशाचा, तर निक्की तुला भाव देत नाही आहे त्याचा. त्याने मस्त हग वगैरे केलं, खूप छान. आणि नंतर मग दोघं जण ज्यावेळी बसले होते, अरबाज आणि निक्की, तर त्या दोघांच्या चर्चेमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसलं की अरबाज म्हणाला की तुझी वेगळी फ्रेंडशिप असू शकते, पण तू माझ्यापेक्षा जास्त त्याला इम्पॉर्टन्स देतेस, ह्या बाबतीत मला तुझ्यावरती राग आहे. आणि अभिजित जो बोलला की मी असं म्हणतोय की अरबाज असं म्हणतोय, जसं की अभिजित आणि अरबाज, निकी आणि अरबाजच्या मध्ये अभिजित येतोय, तर तसं नाही आहे. तर मी ते सेपरेट जाऊन अभिजित बरोबर त्याबद्दल बोलणारच आहे. पण निकी, माझा तुझ्यावर ह्याच्यासाठी राग आहे की तू माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स त्या अभिजितला देतेस. तर इथेच पूर्ण चर्चा संपली. आजचा एपिसोड तसा बघितला तर असं काय मोठा रिव्ह्यू देण्यासारखा किंवा मोठा चर्चात्मक नव्हता, तरी आपण सगळे मुद्दे आज पूर्णपणे कव्हर केलेत. त्याच्यानंतर मोठा एक हे झाला की एलिमिनेशन टास्क, मग कोण सेव्ह झालं, आणि मग नंतर आपल्याला कळलं की ह्या वीकला नो एलिमिनेशन वीक आहे. आणि कलर्स मराठी एक नव्याने लॉन्च होते, नवीन पर्व येते, पाहण्यासारखं असेल. कलर्स मराठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी, आणि तुम्ही असेच मोठे मोठे चांगले चांगले कार्यक्रम घेत राहावेत अशी आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. नंतर दुसरा एक छोटासा बॉम्ब तिथे टाकण्यात आला की जे नॉमिनेटेड ह्या वीकला आहेत ते पुढच्या वीकला पण नॉमिनेटेड राहणार आहेत. तर पाहूया आता पुढच्या आठवड्यामध्ये हे सगळे नॉमिनेट राहणार आहेत, तर कसा सगळेजण गेम खेळत आहेत आणि पाहण्यासाठी मजा येईल. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा की पुढच्या आठवड्यामध्ये कोण पुढे चमकून येईल. मला असं वाटतंय की ह्या आठवड्यामध्ये कसं झालं, पहिल्या आठवड्यात जशी निकी पुढे आली होती, दुसऱ्या आठवड्यामध्ये जान्हवी थोडीशी इन्सिक्युअर होऊन जान्हवी पुढे आली निकीपेक्षा. आता तिसऱ्या आठवड्यामध्ये कसं झालंय की निकी एवढी बेस्ट प्लेअर असून बॅकफुटवर जेव्हा गेली, तर ह्या आठवड्यामध्ये निकीवरती आपल्याला लक्ष ठेवून राहायचं आहे की थोडंसं तिचं बिहेवियर कसं असणार आहे, की ती काय वागणार आहे. तुम्ही नक्की कमेंट करून मला कळवा तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय, तुमचं काय मत आहे की ह्या वीकमध्ये काय होईल, आणि जे काय घडेल त्याच्यावरती आपण बोलणार आहोतच. तर चला, तर मग भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा.